नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर आयुष्यमान कार्ड काढायचं असेल तर तुमच्या मोबाईलवर अवघ्या 5 मिनिटांमध्ये आयुष्यमान कार्ड काढू शकता किंवा आयुष्यमान कार्ड काढलं असेल आणि तुमच्याकडे नसेल तर डाउनलोडसुद्धा करू शकता। तर कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो। सर्वात पहिले तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो, आयुष्यमान कार्ड हे कशासाठी असतो तर तुमचं आयुष्यमान कार्ड म्हणजे लिस्टमध्ये तुमच्याकडे राशन कार्ड असेल आणि त्या लिस्टमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला तो आयुष्यमान कार्ड काढता येतो। आता आयुष्यमान कार्ड काढल्याने 5 लाखाचं तुम्हाला प्रायव्हेट जे दवाखाने असतात ज्यांचे लिस्टसुद्धा तुम्ही पाहू शकता, त्या लिस्टनुसार जे तुमच्या जिल्हा लेवलवर जे चांगले दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये तुम्हाला 5 लाखापर्यंतचं तुमचं जो दवाखान्याचा जो ट्रीटमेंट आहे तो फ्री होतो। तर 5 लाखापर्यंतचं तुम्हाला जर फ्री ट्रीटमेंट करायचं असेल, दवाखाना करायचं असेल तर तुम्हाला हा आयुष्यमान कार्ड असणं आवश्यक आहे। आता तुम्ही आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायतला काढले असेल किंवा कोणत्या सेतू केंद्रावर काढले असेल, परंतु तुमच्याकडे कार्ड नाही आहे। एखाद्या वेळेस तुम्हाला अर्जंट काम पडू शकतो किंवा तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला कार्ड काढले आहे की नाही, तर तुम्ही अशा वेळेस तुमच्या मोबाईलवरून तुम्ही अवघ्या 1 मिनिटात म्हटलं तरी चालेल तुम्ही तुमचा कार्ड काढू शकता किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते दवाखाने आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता असे दवाखान्यांची लिस्टसुद्धा तुम्ही पाहू शकता। तर कशा पद्धतीचा आपण ते लिस्ट पाहायचं आणि कशा पद्धतीचे सर्व सोयी किंवा जे त्यांचे स्कीम्स आहेत ते तुम्ही पाहू शकता तुमच्या एका व्हॉट्सअपवरून। तर चला आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी नितीन रामटेके, तुमचं निमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पहिल्यांदाच आले असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर आपण हा व्हिडिओ पाहूया। सर्वात पहिले तुमच्या मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह करा। नंबर तुम्हाला सांगतो 72 90 82 38 38 7290823838। हा नंबर इथे तुम्हाला डिस्प्ले दिसत असेल, हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला हा आयुष्यमान कार्ड काढत असताना हा नंबर सेव्ह केले आणि तुमच्या मोबाईलवरून फक्त हाय पाठवा। हाय पाठवल्यानंतर तुम्हाला तिकडून रिप्लाय येईल, अवघ्या 2 मिनिटांमध्येच तुम्हाला रिप्लाय येईल। इथे तुम्हाला रिप्लाय आलेला सर्वात पहिले वेलकम प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जी योजना आहे ती त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे की तुम्हाला लँग्वेज कोणती सिलेक्ट करायची आहे, तर तुम्ही आपली लँग्वेज सिलेक्ट करू शकता। इथे तुम्हाला खाली जर तुम्ही बघितले तर इथे अवेलेबल सर्व्हिसेस इथे लिहून आलेलं आहे, तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश। तर हिंदी किंवा इंग्लिश तुम्हाला जो वाटते तो तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता। त्याच्यानंतर तुमच्याकडे चेक युअर एलिबिलिटी, माय आयुष्यमान कार्ड अप्लाय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे, KYC करायचं आहे किंवा ऑनलाईन करायचं आहे, आयुष्यमान वंदन कार्ड आहे किंवा व्ह्यू युअर वॅलिड बॅलन्स आहे, सर्व सर्व्हिस इथं लिहिलेले आहे। तुम्ही याच्यावर चूज सर्व्हिसवर क्लिक करा। आता याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिसेस दाखवेल काय, चेक एलिजिबिलिटी म्हणजे तुम्ही एलिजिबिलिटी आहात का नाही, वॅलिड बॅलन्स, ट्रीटमेंट हिस्ट्री म्हणजे याच्या अगोदर तुम्ही ट्रीटमेंट केली आहात का, फाइंड हॉस्पिटल म्हणजे तुम्हाला जर सरकारी इतर प्रायव्हेट जे दवाखाने ते तुम्हाला सर्च करायचं असेल तर इथून फाइंड करू शकता, तुम्हाला दवाखान्याची लिस्ट येईल। ग्रीवेन्स तुम्हाला टाकायचं असेल तक्रार तर टाकू शकता, रिक्वेस्ट कॉलबॅक तुम्ही घेऊ शकता। माय आयुष्यमान कार्ड म्हणजे तुम्हाला तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं असेल करू शकता। आयुष्यमान वय वंदना कार्ड जे 70+ जे लोक असतात त्यांचं वय वंदना कार्ड जे बनवायचं आहे तर इथून करू शकता आणि फीडबॅकसुद्धा तुम्ही देऊ शकता। आपल्याला आता आयुष्यमान कार्ड काढायचं आहे किंवा डाउनलोड करायचं आहे तर माय आयुष्यमान कार्ड याच्यावर क्लिक करतो। याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा ऑप्शन विचारलेले आहे, डाउनलोड आयुष्यमान कार्ड करायचं आहे की अप्लाय करायचं आहे की रिड्यू KYC काय करायची आहे, लिंक आधार करायचं आहे KYC किंवा लॉक अनलॉक करायचं आहे। तर आपल्याला डाउनलोड करायचं आहे, त्याच्यामुळे मी डाउनलोडवर क्लिक करतो, सबमिट करतो। आता तुम्हाला सबमिट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे रिप्लाय येईल। इथे तुम्ही बघू शकता, प्लीज प्रोव्हाइडेड अ फ्यू डिटेल्स टू व्ह्यू युअर आयुष्यमान कार्ड। आता याच्यामध्ये तुम्हाला काही डिटेल्स भरायचे आहेत। इंटर डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा, त्याच्यानंतर तुम्हाला इथं स्टेट निवडायचा असतो, तुमचा जो स्टेट आहे तो स्टेट निवडा। त्याच्यानंतर तुमच्याकडे जर आधार कार्ड नंबर असेल तर आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता, परंतु माझ्याकडे आधार नंबर आहे तर मी आधार नंबरवर क्लिक केला आहे। आधार नंबरवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर टाका खाली आणि सबमिट बटनवर क्लिक करा। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा काही रिप्लाय येतील बघा, सॉरी युअर
कार्ड रेकॉर्ड नाही आहे, म्हणजे तुमचं कार्ड रेकॉर्ड नाही आहे याच्यामध्ये. जर तुमचं कार्ड रेकॉर्ड असेल तर तुम्हाला तुमचं डाउनलोड करू शकता. आता आपण बघूया तुमचं जर कार्ड रेकॉर्ड असेल तर कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. इथे व्हॅलिडेट डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुमची OTP टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. व्हेरीफाय OTP झाल्यानंतर व्हेरीफाय OTP सक्सेसफुल झालेले आहे. सक्सेसफुल झाल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच व्हॉट्सअपवरून तुम्ही हे करू शकता. बघा, आपण टाकलेला OTP व्हेरीफाय झालेला आहे आणि आपला आयुष्यमान कार्ड आलेला आहे. प्लीज फाइंड अटॅच युअर आयुष्यमान कार्ड, अशा पद्धतीचं तुम्ही आयुष्यमान कार्ड डाउनलोडसुद्धा करू शकता. आता तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल जर कोणत्या दवाखान्याची, तर मेन मेनूवर जा. मेन मेनूवर गेल्यानंतर मगाशी जसं तुम्ही चूज सर्व्हिसवर क्लिक केलं, इथं कोणतीही सर्व्हिस तुम्ही क्लिक करून तुम्ही पाहू शकता. चूज सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. बघा, फाइंड हॉस्पिटलवर जा. तुम्हाला जर दवाखान्याचे नावं तुम्हाला दिसतील. इथे तुम्हाला भरपूर ट्रीटमेंट दिसत आहेत. तुम्ही जर इथे ट्रीटमेंट जर बघाल, बघा भरपूर दिसत आहेत. आपण जनरल मेडिसिनवर क्लिक करूया आणि सबमिट बटनवर क्लिक करा. बघा, तुम्हाला लोकेशन सेंड करायला सांगत आहे. लोकेशन सेंड करा. तुम्ही जिथं आहात तिथे तुम्ही कंटिन्यू केले. तुम्ही लोकेशन सेंड करा. हा लोकेशन आहे, सेंड करंट लोकेशन मी पाठवतो. जिथं आहे मी तिथलाच करंट लोकेशन पाठवलेलं आहे. लोकेशन जर गेला नाही तर डबल पुन्हा रिट्राय करा. लोकेशन जाईल. लोकेशन गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या जिल्ह्याची लिस्टसुद्धा तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीनं तुम्हाला जे KYC करायचं आहे, इतर कोणतीही सर्व्हिस, ऑल सर्व्हिसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. फक्त एवढंच तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच नंबरचा व्हॉट्सअप पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा आले असाल आमच्या निमो यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. काही प्रॉब्लेम आला तर कमेंट्स करा. तुम्हाला मोबाईल नंबर जर समजला नसेल तर मी तुम्हाला कमेंट्समध्ये पाठवतो. कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.